आणखी एक मोठी अपडेट आहे। हगवणे यांचा जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये ही अपडेट समोर आली आहे। शशांकच्या मित्राला बेड्या ठोकल्यात आणि एजंटशी मध्यस्थी भोवल्याचं दिसून येत आहे। शशांक हगवणे लता हगवणेला न्यायालयामध्ये आणलेला आहे, तर शशांकचा मित्र प्रणय साठेलाही न्यायालयात आणलेला आहे। त्यामुळे आता न्यायालयामध्ये नेमका काय निर्णय होणार ते बघावं लागेल। सर, शशांकच्या मित्राला या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे। त्याचा नेमका काय रोल होता आणि त्याला एजंटशी कसं मध्यस्थी आहे? या ज्या प्रकरणात जे 3 रिकव्हरी एजंट अटक करण्यात आले होते, ज्यांनी तो जेसीबी शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला होता, त्यांच्याकडे तपास करता अशी माहिती मिळाली की शशांक हगवणे यांचा एक मित्र आहे प्रणय साठे, तोही रिकव्हरी एजंट आहे। तर ज्या दिवशी हा जेसीबी जप्त केला होता यांनी, जे 3 रिकव्हरी एजंट आहे गणेश पोतले आणि इतर, तर त्या दिवशी हा प्रणय साठे सुद्धा शशांक हगवणेंसोबत त्या ठिकाणी आला होता। तर त्याने याच्यामध्ये मीडिएशन करून जे गणेश पोतले आणि इतर 2 जण आहेत त्यांना 30,000 रुपये दिले आणि तो जेसीबी जो आहे तो शशांक हगवणे यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सूचना केली, त्याप्रमाणे त्यांनी तो ताब्यात दिला। सर, ट्रान्झॅक्शन नेमकं कशा पद्धतीने झालं, काय काय पुरावे आपल्या? प्रथमदर्शनी आपल्याला जे मिळालेलं आहे, जो शशांक हगवणे यांचा जे